मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेबांनीच मला सांगितलं होतं की हे 10% मध्ये मराठा समाजाला घेऊ, तर त्याला पूर्ण सकल मराठा समाजाचा विरोध होता. त्याला कारणच हे आहे की मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास असं सिद्ध केलेलं आहे. तो कायदा सुद्धा झाला आणि म्हणून एसीबीसीचं रिझर्वेशन आपल्याला 12% आणि 13% मिळालं. सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली. मराठा समाज दुखी झाला, व्यथित झाला, पण शेवटी सुप्रीम कोर्टचा निकाल हा निकाल असतो आणि ते आम्ही मान्य करतो. पण हेच याचिका आपली दाखल केल्यामुळे तिथं 10%च आम्हाला जे सांगतो आम्ही तुम्हाला 10% टाकतो. त्यांना मी समजून सांगितलं की 52% आरक्षण सोडून महाराष्ट्रात 48% आहेत आणि हे 48% मध्ये एका समाजाला तुम्ही देऊ शकत नाही. ते बाकीचे जे सगळे ओपन मध्ये असतील ते सगळे त्याला मिळू शकतात, ते पण स्पेसिफिकली मराठा समाजाला देऊ शकत नाही हे एक सांगितलं. आणि अनेक त्याच्या आपण असं समजू सुद्धा की त्यांनी आपल्याला मराठा समाजाला द्यायचं ठरवलं, पण जे त्याच्या जाचक अटी आहेत त्या अटी मराठा समाजाला मान्यच होऊ शकत नाहीत. त्या मीटिंगला पूर्ण अधिकारी वर्ग होता, अटॉर्नी जनरल कुंभकोणी होते, मराठा समाजासाठी जे नेमलेले आपले थोरात साहेब होते, अशोकराव चव्हाण होते, आणि त्यांनी मान्य केलं की आमची ती थोडी चूक झालेली आहे. कॅबिनेट मीटिंगमध्ये ती अप्रुव्हल झालं की ईडब्ल्यूएस हे मध्ये मराठा समाजाला घालायचं. त्यांना मी हे सुद्धा इतिहास सांगितलं की 40 वर्ष हा मराठा समाजाचा लढाई आरक्षण मिळावं म्हणून अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिलं. 42 ते अनेक लोकांनी मराठा समाजासाठी बलिदान दिले आणि तुम्ही आम्हाला जर 10% घालत असाल तर ह्या बलिदान देण्याचं व्यर्थ होऊन जाईल सगळं. हे सगळ्या गोष्टी समजून टाकल्यानंतर मुख्यमंत्री महोदयाने आम्हाला शब्द दिला आणि ताबडतोब त्यांनी आदेश काढायला सांगितलेत की मराठा समाजाला त्या टेम्पररी ते घालणार होते, नुसतं टेम्पररी घालणार होते, तात्पुरतं घालणार होते, जोपर्यंत तो केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत ते आरक्षणमध्ये, तर त्या 10%च्या आरक्षणमध्ये आपल्याला घालणार नाही. त्याला कारण सुद्धा आम्ही त्यांना सांगितले की आम्ही 10% मध्ये गेलो तर परत पिटिशन येणार की हे तर सोशल बॅकवर्ड आहेत, सामाजिक मागास, मग हे ओपन मध्ये कसे यायला लागले, आणि परत मराठा समाजाला जे एसीबीसी सुद्धा मिळणार होतं ते सुद्धा मिळणार नाही. म्हणून त्या सगळ्या गोष्टी त्यांना समजल्या, पटल्यात आणि ताबडतोब तो जो ते नवीन GR काढणार होते तो आता GR काढणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नेमकी काही भूमिका घेतली या सर्व ईडब्ल्यूएसच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिलेले की मराठा समाजाला 10% मध्ये घालणार नाही, जी मुख्य मागणी आमची आज होती. मेगा भरतीच्या संदर्भात काही चर्चा झाली का? मेगा भरतीच्या बाबतीत आपल्या सगळ्यांची मागणी होती. आज प्रामुख्याने ईडब्ल्यूएस असल्यामुळं मेगा भरतीची चर्चा झाली नाही, पण आमची सर्वांची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे. आमची भूमिका हीच आहे की तुम्ही का गडबड करायला लागले. पहिल्यांदा ती याचिका दाखल होऊन दे व्यवस्थित, ती चालून दे. आज मला तुम्ही सांगा की जर तुम्ही नुसते 12% जर सीट्स काढल्या, म्हणजे 1600 सीट, ते कोर्टात टिकू शकत नाही. या मराठा समाजाच्या मुलांचा का त्यांच्यावर अन्याय करताय आणि आत्ता निकाल लागला आणि तुम्ही आत्ताच काढताय. म्हणून जोपर्यंत अनेक विषय अजून क्लिअर होणार आहेत, आज हे नुसतं दार उघडलंय मराठा समाजासाठी, आणि भरपूर अजून मागण्या आहेत, पण पहिली मागणी त्यांनी क्लिअर केली आणि त्या दृष्टिकोनातून अशी मिटिंग झाली. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा सर्वच नाही, ते ऑलरेडी त्यांनी एक याचिका दाखल केलेली आहे, आणि त्याला पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी परत आदेश काढलेले लवकरच्या लवकर जी स्थगिती आपल्याला आलेली आहे ती स्थगिती मोकळी कशी करता येईल या दृष्टीकोन त्यांचं जोरात प्लॅनिंग चालू आहे. पण याचा अर्थ आम्ही खुश झालो असं नाहीये. त्यांनी आज दरवाजे आमच्यासाठी उघडले, हा एवढाच त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचा आणि एक मुद्दा मला आपल्याला सांगायचा आहे.
की सुपर न्यूमररी, ज्याला अलौकिक पद्धत म्हणतात, जे 10% आरक्षण जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे ते सुपर न्यूमररी पद्धतीने दिलेलं आहे. सुपर न्यूमररी पद्धत म्हणजे तुम्हाला एक वेगळं फायनान्शियल बजेट तयार केलं जातं. तर मी त्यांना म्हटलं, सकल मराठा समाजाची इच्छा ही आहे की तुम्ही जे आमच्या आता 12% तिथे वर अडकलेत, तोपर्यंत तुम्ही आम्हाला सुपर न्यूमररी राज्याच्या माध्यमातून द्या. तो सुद्धा मुद्दा त्यांना पटलाय. ते सुद्धा म्हटले आम्हाला थोडा वेळ द्या, त्याच्यात सुद्धा लवकरच्या लवकर हे 12% सुपर न्यूमररी अलौकिक पद्धतीने, जसं 10% सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे तसं 12% शिक्षणासाठी हे कसं देता येईल ह्याच्यासाठी सुद्धा ते आपल्याला लवकर बोलून सांगतील आणि त्याला ते सकारात्मक होते. शैक्षणिक प्रवेशांसंदर्भात काही चर्चा झाली का? शैक्षणिक प्रवेश आता सध्या खूपच अडचणीत आहे. राजे, एक महत्वाचा विषय बोल. राजे, एक महत्वाचा प्रश्न राहिला. शरद पवारांनी आज एक पंढरपुरामध्ये पत्रकार परिषद घेतली. दोन छत्रपती आता भाजपतर्फे राज्यसभेवर गेलेले आहेत. ते या त्यांनी संदर्भात भाजपकडनं त्यांनी मराठा आरक्षण मिळवावं असं त्यांनी म्हटलं. प्रश्न नीट हाताळतील. यावर आपली काय नेमकी भूमिका? पवार साहेब काय बोललेत त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही, पण संभाजीराजेंच्या बद्दल जर विचारायचं असेल तर मला प्रमुखपणे परखडपणाने सांगायचंय, आजपर्यंतच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या नंतर एक खासदारांनी लोकसभेत आणि राज्यसभेत एकदाही मराठा समाजाची बाजू घेतली नाही. घेतली असेल तर ती संभाजी छत्रपतींनी घेतलेली. दुसरा महत्वाचा मुद्दा, आजपर्यंत मराठा समाजाच्या हक्कासाठी, आरक्षणासाठी जर आंदोलन कोणी केलं असेल तर एकमेव छत्रपती संभाजीराजे गांधी पुतळ्याच्या समोर 58 मोर्चे चालू असताना. आणि म्हणून मला त्याच्यावर कशावर उत्तर द्यायचं नाही. माझं काम समाजासाठी हे महत्वाचं. मी समाजाचा घटक आहे, समाजाचा सेवक आहे आणि मी करत जाणार. पण दिल्ली असून दे किंवा महाराष्ट्र असून दे किंवा कुठे असून. 10 तारखेला जे आंदोलन होणार आहे ते आंदोलन होणार आहे काय संबंध नाही, त्याचा काय संबंध नाही, आमचा काही संबंध नाही. अरे हिंदी संक्षेप में बताइए, आज आपने क्या मांगे रखी और सरकार ने क्या उस पर कहा है? राजे, तुम्हाला ओबीसी समाजाच्या नेत्यांना तुमची हरिभाऊ राठोड यांना भेट घेतली होती, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांची देखील मागणी आहे की ओबीसीतून कुठेतरी आरक्षण आम्हाला देऊ नये किंवा ते आरक्षण. एक लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना 18 पगड जात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला आरक्षण दिलं त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होता. आज जे 58 मोर्चे झाले त्याला ओबीसीचा पूर्ण पाठिंबा होता. आमचा विषय नुसता एसीबीसीच्या संदर्भात आहे. मगाशी सकाळी स्वतः हरिभाऊ राठोड आलेले, त्यांनी माझ्याशी चर्चा केला. त्यांनी उलट मला एक स्टेप पुढे जाऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला ओबीसीच्या माध्यमातून किंबहुना आणि वेगवेगळे पर्याय ते आरक्षण आपण देऊ शकतो तिथं. म्हटलं पर्याय चांगले आपण नंतर बोलू, पण त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला की ओबीसीचा आणि मराठा समाजाचं आमचं काही वाकडं नाहीये. तसंच आता मगाशी मला शेंडगे सुद्धा भेटले, मुख्यमंत्र्यांच्या तिथंच भेटले मला वर्षावर. त्यांनी सुद्धा सांगितलं की राजे, आमचा ओबीसीचा मराठाचा काही विरोध नाही आणि मराठाचा जो ओबीसीचा काही विरोध नाहीये. आम्हाला त्यांचा आरक्षणात धक्का लावून आपल्याला आरक्षण घ्यायचं नाहीये. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांची वेळ मागितली होती मराठा आरक्षणासंदर्भात. काही वेळ मिळालेली आहे, त्या संदर्भात काही वाटचाल झाली आहे का? मी पुढाकार मगाशी हा विषय विसरला मी सांगताना, की मला असं वाटलं की मी एकटा सुद्धा केव्हा जाऊन त्यांना भेटू शकतोय आणि पेपरबाजी करू शकतो, पण मला वाटत नाही. आपण सगळ्या पक्षातल्या लोकांना एकत्र घ्यायला पाहिजे, कारण का हा विषय नुसता एका पक्षाचा नाही, हा समाजाचा विषय. म्हणून सगळ्या खासदारांना मी पत्र दिलं, सगळ्यांना बोलवलं. शिवसेनेतले बहुतांश खासदार आले, बीजेपीतले बहुतांश खासदार आलेले. स्वतः शरद पवारांनी मला सांगितलं की राष्ट्रवादी सगळे खासदार येतील. आता आपण त्यांना तारीख मागितलेली आहे, तारीखाची अपेक्षा मी व्यक्त करतो, त्यांनी लवकर तारीख द्यावी. पण करोनाची महामारी असल्यामुळं ते अपॉइंटमेंट देतील का नाही देतील हा पुढचे प्रश्न आहेत. पण मागणी आम्ही रेटून नेणार आहे आणि तो आमचा विषय त्यांच्या पुढे ठेवणार आहे. कारण का शेवटी राज्याचा विषय हा प्रथमदर्शनी असला तरी केंद्राच्या पुढे नेणं हा किंवा पंतप्रधान सांगणं ही आमची जबाबदारी. केंद्राने स्वतःहून पार्टी झालं तर आरक्षणाचा प्रश्न. आता हा टेक्निकल विषय, मला त्याच्यावर काय भाषा करता येणार नाही. अरे हिंदी में जानना चाहेंगे. 11वी प्रवेशांसंदर्भात काय सांगतील. हे बघा,
12% शिक्षणासाठी, 13% नोकरीसाठी हा जो SABCच्या माध्यमातून जो निर्णय झाला आणि त्या निर्णयाच्या नंतर सुप्रीम कोर्टाने 10 तारखेला त्याला स्टे दिलं. या संदर्भामध्ये पहिली ऑफिशियल राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आणि मंत्री महोदय अशोकराव चव्हाण साहेबांच्या बरोबर एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 10% मध्ये मराठा समाजाला समाविष्ट करू नका. त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी केस आहे त्याला धक्का लागू शकतो अशी आम्ही स्पष्टपणे भूमिका त्या ठिकाणी मांडली. आता जे 11वी 12वी म्हणा किंवा जे आता ऍडमिशन्स होणार आहेत ज्याच्यासाठी खरं आरक्षणाचा फायदा आहे या मुद्द्यावरती राज्य सरकारला विनंती केली. ज्या पद्धतीने शेजारच्या राज्याने विशिष्ट असे प्रवर्ग तयार करून त्याला आर्थिक तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे तशीच आर्थिक तरतूद आपणही त्या ठिकाणी करावं आणि मराठा मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये. आता काही शैक्षणिक संस्था आहेत ज्या केंद्र सरकारशी निगडीत आहेत त्याच्यासाठी मेडिकलसाठी ते तिकडनं मान्यता घेणार आहेत आणि ते मान्यता घेऊन तो एक चांगला मसुदा मंत्री महोदय अशोकराव चव्हाण साहेब आणि मुख्यमंत्री हे लवकरच घेऊन त्याबद्दल चर्चा करतील. नोकरीच्या संदर्भामध्ये आम्ही फार स्पष्ट केलेलं आहे की आरक्षण हे शिक्षण आणि नोकरीसाठी आहे. राज्यामध्ये ज्या पद्धतीनं भरती प्रक्रिया चालू आहे हे थांबवलं पाहिजे आणि आम्ही त्या ठिकाणी लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये मोठं बेंच त्या ठिकाणी बसावं आणि त्या बेंचच्या माध्यमातून आमचं 12 आणि 13% हे शाबूत राहिलं पाहिजे असं स्पष्टपणे आज छत्रपती राजे साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितलं. गेल्या आठवड्यामध्ये अशोकराव चव्हाण साहेब, मंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आणि अनिलजी देशमुख साहेबांनी आणि मंत्रिमंडळाने काही निर्णय घेतले. त्या निर्णयामध्ये पण आम्ही पूर्णपणे चर्चा केली आणि या संदर्भामध्ये पुढची एका बैठकीमध्ये अजून चांगल्या पद्धतीनं जे काही गोष्टी शिल्लक राहतील ते शिल्लक राहिलेल्या गोष्टी पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू. अनेक महत्वाचा मुद्दा एक राहिलाय. वर्षाला मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मी सह्याद्रीला सकल मराठा समाजाला सगळं म्हणजे इन्फॉर्मेशन दिली काय काय झाली मीटिंगचं आणि सकल मराठा समाजाने निर्णय हा घेतलाय जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन हे चालूच राहणार. तुम्ही आंदोलनामध्ये स्वतः सहभागी राहणार का आणि या पुढील काळामध्ये? मी मराठा समाजाचा घटक आहे. मराठा समाजाचा मी सेवक आहे. जे काय मराठा समाजाचे घटक ठरवतील त्या ठिकाणी संभाजीराजे खांद्याला खांदा लावून असणार. TV9 स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. घुसखोर चीनकडे उरलेत फक्त 7 दिवस. होय, पुढील